नमस्कार मित्रांनो. आपण जो पब्लिक फायनान्स हा विषय आपण ह्या विषयामध्ये बघणार आहोत आज आपण ह्या इकॉनॉमिक्सच्या सीरीजमध्ये. पब्लिक फायनान्स हा जो चॅप्टर आहे, आपण बजेट ज्यावेळी वाचतो किंवा बजेट आल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे टॉपिक वाचण्याच्या अगोदर हा पब्लिक फायनान्स हा टॉपिक वाचणं गरजेचं आहे. कारण की त्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या बेसिक कन्सेप्ट समजल्याच्यानंतर आपल्याला बजेट व्यवस्थितपणे समजू शकेल. त्यासाठी हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्याला. पब्लिक फायनान्स हा नेमका मिनिंग काय होतो? मग सरकारच्या वित्तीय व्यवहारांचा अभ्यास म्हणजेच पब्लिक फायनान्स. मग याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, स्थानिक सरकारं असतील, इतर सरकारी संस्था आहेत, यांच्या अर्थव्यवहारांचा अभ्यास यामध्ये केला जातो आणि सरकारला मिळणारे जे काही उत्पन्न आहे व सरकारचा जो काही खर्च आहे, हा याच्या विषयाचा हा विषयाचा मेन गाभा आहे. त्याच्यानंतर मग सार्वजनिक जे काही पब्लिक फायनान्स आहे, याच्या मग याची व्याप्ती आपण बघू नेमकी काय आहे. मग याच्यामध्ये पब्लिक रेव्हेन्यू जो काही असतो, पब्लिक रिव्हेन्यूमध्ये याच्यामध्ये सरकारची कर आकारणी असेल, करेतर उत्पन्न असेल, सार्वजनिक उत्पन्न असेल, तुटीचा अर्थभार नसेल, याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. सेकंडमध्ये मग पब्लिक एक्सपेंडिचर जे काही आहे, याच्यामध्ये सरकारच्या खर्चाची तत्त्व आहेत, सरकारच्या खर्चाचं वर्गीकरण आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, रोजगार आहे, किंमत पातळी आहे, इत्यादी बाबींवर जो काही परिणाम होतो त्याचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे ते सार्वजनिक खर्च. मग सार्वजनिक खर्च उभारणीची कारणं आहेत, पद्धती आहेत, कर्जाचं व्यवस्थापन आहे, कर्ज परतफेड करण्याची पद्धती आहे, इत्यादी बाबींचा जो काही अभ्यास होतो पब्लिक डेटमध्ये होत असतो. आणि वित्तीय व्यवस्थापन किंवा फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे, याच्यामध्ये मग अर्थसंकल्पाचे टाईप्स असतील, ते तयार करण्याच्या पद्धती आहेत आणि जे काही ऑडिटिंग आपण ज्याला म्हणतो किंवा सार्वजनिक हिशोब तपासणी ज्याला आहे, तो याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंटचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर मग राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी आहे. मग फिस्कल पॉलिसी म्हणजे नेमकं काय आहे? मग शासनाचा जो काही जमा खर्चाच्या धोरणाला इथे फिस्कल पॉलिसी असं म्हटलेलं आहे. मग भारतासारख्या विकसनशील देशामध्ये RBIच्या मॉनिटरी पॉलिसी जी काही आहे ती सरकारच्या राजकोषीय धोरणानेच मदत करून मग आर्थिक स्थैर्य असेल, जलद आर्थिक विकास असेल, मग यांसारखी उद्दिष्टे साध्य करण्याचा जो काही आहे तो प्रयत्नात्मक केला जातो. आणि सरकारचं जे काही राजकोषीय धोरण असतं त्यांच्या अर्थसंकल्पातून यातून जाहीर होत असतं. आणि मग याच्यामध्ये महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वावर जे काही आधारित हे आखलेले असतात. आणि सरकारच्या आयव्ययाचा जो काही परिणाम आहे तो अर्थव्यवस्थेतील मग राष्ट्रीय उत्पन्न असेल, रोजगार असेल, उत्पादन असेल, किमती असतील आणि इतर सार्वजनिक बाबी, इतर आर्थिक बाबींवर मग होत असल्याने त्यातून महत्तम सामाजिक कल्याण साधण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. बाजार अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची जी काही भूमिका आहे ती बघी नेमकी काय आहे. मग भारताने स्वातंत्र्याच्या नंतर मग मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्रावर तिथे सरकारची प्रमुख भूमिका असते आणि सरकार आपल्या सार्वजनिक वित्त धोरणाच्या माध्यमातून जनतेचं काही आर्थिक जीवनावर असंख्य मार्गाने इम्प्रेशन टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग याच्यामध्ये भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रवास जो काही आहे तो अधिकाधिक बाजार अर्थव्यवस्थेकडे होत आहे. आणि मग बाजार अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्ताची काही भूमिका आहे ती कमी झालेली आहे आणि याच्यासाठी मग काही रिझन आहेत. आणि जे काही पब्लिक फायनान्स आहे याच्यासाठी मग 3 प्रमुख फंक्शन आहेत किंवा मग जो काही सरकारी अर्थसंकल्प असतो त्याला फंक्शन आहेत. मग ही फंक्शन कोणती बघूया आपण नेमकी. पण ॲलोकेशन फंक्शन ज्याला म्हटलेलं आहे, मग सार्वजनिक वस्तू असेल, मग सार्वजनिक वस्तू म्हणजे नेमक्या कोणत्या आहेत? मग वस्तू आणि सेवा आहेत. मग एक्झाम्पल दिलं की जे काही नॅशनल सिक्युरिटी आहे, हायवेज आहेत, ब्युरोक्रेसी आहे, बाजार व्यवस्थेच्या माध्यमातून हे उपलब्ध होऊ शकत नाहीत. मग याच्यामध्ये कपडे असतील, वाहने असतील, अन्नपदार्थ असतील, खाजगी वस्तू असतील, बाजारामध्ये मागणी पुरवठ्याच्या आधारे मग ह्या निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे मग सार्वजनिक वस्तू ज्या काही आहेत मग त्या जनतेला उपलब्ध करून देण्याचं जे काही काम आहे ते गव्हर्नमेंट करत असतं किंवा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. त्याच्यानंतर आहे तो टॉपिक तो डिस्ट्रीब्युशन फंक्शन. मग सरकार आपल्या कर आणि खर्च धोरणाद्वारे उत्पन्नाचं जे काही समाजात स्वीकार्य असे न्याय वितरण करून आणण्याचा प्रयत्न करत असतं. आणि श्रीमंत व्यक्तीकडून अधिक दराने किंवा जो काही टॅक्स आहे तो कर लावत असतात आणि टॅक्स तो त्यांच्याकडून घेऊन गरीब व्यक्तीसाठी वेलफेअर स्कीमच्या काही जे राबवण्याचं काम यामध्ये होत असतं. बजेटमध्ये आपल्याकडं किंवा मग इतरही ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम आहे त्या राबवण्यासाठी जो काही पैसा लागत असतो तो त्या श्रीमंत व्यक्तींच्या करातून घेतला जातो आणि त्यानंतर मग आपल्याला ते पैसे मिळत असतात. स्टॅबिलायझेशन फंक्शन नावाची जी काही कन्सेप्ट आहे ती बघूया नेमकी काय. मग स्थैर्यकारी. मग बऱ्याचदा इकॉनॉमीमध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन असतात. मग यामध्ये बेरोजगारी असेल, मग चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत असते आणि सरकार आपल्या सार्वजनिक हिताच्या सार्वजनिक वित्ताच्या किंवा राजकोषीय धोरणाद्वारे ते त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम जे काय ते अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य करत असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये मग सगळी ही जी इकॉनॉमीची फंक्शन आहे, ही इकॉनॉमीची फंक्शन आहे 3 एलिमेंट दिलेली आहेत. मग सार्वजनिक वित्ताचं जे काही धोरण आहे किंवा राजकोषीय धोरण आपण ज्याला म्हणतो किंवा अर्थसंकल्पीय धोरण आहे ते नेमके काय आहे.
पब्लिक फायनान्स जी काही आहे ते म्हणजे सरकारचा जो काही आर्थिक व्यवहार आहे त्याचा अभ्यासामध्ये केला जातो आणि मग सरकारचा जो काही जमा आणि खर्चाच्या धोरणाला इथे फिस्कल पॉलिसी असं म्हटलेलं आहे. याच्या अगोदर आपण ती कन्सेप्ट बघितलेली आहे आणि सरकार मग आपलं राजकोषीय धोरण जे आहे ते आपल्या जमा खर्चाचं वार्षिक विवरणपत्र जे काय ते मांडून जाहीर करतं आणि अशा वार्षिक पत्रकाला तिथे सरकारचा अर्थसंकल्प म्हणतात आणि दुसऱ्या भाषेमध्ये सरकारचं जे राजकोषीय धोरण आहे म्हणजेच सरकारचं जी काही बजेटरी पॉलिसी आहे ही. मग शासकीय अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणजे नेमकं काय, म्हणजे बजेटची डेफिनेशन बघूया आपण नेमकी आहे. मग याला इंग्रजीमध्ये बजेट म्हटलं आहे किंवा मराठीमध्ये आपण चामड्याची पिशवी असं म्हटलेलं आहे किंवा मग इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1733मध्ये हा शब्द वापरलेला आहे बजेट. आणि इकॉनॉमीची जी काही कन्सेप्ट आहे मग पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदेमंडळापुढे विचारात ठेवायच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारसीचा जो काही समावेश आहे तो या डॉक्युमेंटमध्ये केला जातो आणि त्यास मग इथे बजेट म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश आहेत, मग कशाप्रकारे ती प्रोसेस झाली ती सगळी याच्यामध्ये आहे. मग ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतीय सत्ता जी काय आहे ती ब्रिटिश पार्लमेंटकडे नंतर मग हँडओव्हर झालेली आहे आणि लगेच मग 2 वर्षाच्या नंतर 7 एप्रिल 1860 रोजी पहिलं बजेट जे आहे ते मांडलेलं आहे आणि जेम्स विल्सन हा जो काही पहिला वित्त सदस्य आहे त्यांनी हे मांडलेलं आहे. आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या अंतरिम सरकारमधील मग लियाकत अली खान जे आहे त्यांनी 1947-48चा मग अर्थसंकल्प मांडला होता. स्वातंत्र्यानंतर मग भारताचे जे काही पहिले वित्तमंत्री आहेत ते श्री आर के षण्मुखम चेट्टी आहेत. त्यांनी पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडलेला आहे. अर्थसंकल्पाचा जो काही इतिहास आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. मग तो इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि अर्थसंकल्पाची व्याप्ती किंवा स्कोप नेमकं काय किंवा मग त्यातले जे काही वर्षाचे आकडे दिलेले असतात जमा खर्चाचे, सरकारी जमा खर्चाचे ते 3 आहेत मग नेमके. मग गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे असतात, चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज असतात आणि तिसऱ्यामध्ये मग पुढील वित्तीय वर्षाचे जे काही अर्थसंकल्पीय अंदाज असतात त्यामध्ये अशा 3 याच्यामध्ये ते विभागलेलं असतं. अर्थसंकल्पाची मग टाईमलाईन बघूया नेमकी काय. मग ही टाईमलाईन जी आहे ती जानेवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. 2017-18 पासून हे त्यात चेंजेस केलेले आहेत आणि 30-31 जानेवारीला इथे मग भारताची आर्थिक पाहणी होते आणि 1 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प असतो आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये अर्थसंकल्पांना कायदेशीर मान्यता असते. 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं आणि 2018-17 पासूनचे काही बदल आहेत ते बघूया आपण नेमके कसे केलेले आहेत. भारत सरकारने 21 सप्टेंबर 2016 रोजी कॅबिनेटच्या सभेमध्ये अर्थसंकल्पाविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मग इथे फेब्रुवारीच्या शेवटी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मग त्याच्या आधी अर्थसंकल्प 1 महिना आधी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडण्याचा डिसिजन घेतला आणि 1 एप्रिलच्या आधी वित्तीय विधेयक पारित घेण्याचा अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करता येईल हे त्यामागील कारण आहे. आणि त्यामुळे सरकारला विकास कामांसाठी खर्च अधिक वर्षा सुरुवातीपासून 1 एप्रिल करणे शक्य होईल. तसंच मग त्यामुळे दरवर्षी जी काही लेखानुदानाची जी काही गरज आहे ती राहणार नाही आणि रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची 92 वर्ष जुनी पद्धत जी आहे ती रद्द करून रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि महसुली आणि भांडवली खर्चाची वर्गीकरण योजना आणि गैरयोजना जी काही आहे ते खर्चात करण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नियोजन मंडळ आहे ते बरखास्त करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि नियोजन मंडळाच्या नंतर मग नीती आयोग जो आला आहे नीती आयोगावर आपण चर्चा घेतलेली आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रेल्वेचा जो काही अर्थसंकल्प आहे तो मांडण्याची पद्धत 92 वर्ष जुनी पद्धत आहे ती बंद करून मग या जनरल अर्थसंकल्प जो काही आहे त्यामध्ये विलीन केलेला आहे. त्याच्यानंतर मग अर्थसंकल्पाचं परत इथे वेळापत्रक दिलेलं आहे त्यांनी, ते नेमकं काय आपण बघूया. मग 2017-18 पूर्वी भारतामध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेचं जे काही अधिवेशन आहे बजेट अधिवेशन सुरू होत असे आणि मग दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 28-29 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षासाठी साधारण अर्थसंकल्प जो काही जनरल बजेट आपण ज्याला म्हणतो तो संसदेत मांडला जात असे आणि साधारण त्याच्या 1 दिवस आधी चालू वर्षाची काही भारताची आर्थिक पाहणी ती केली जात असे, संसदेमध्ये मांडलीच असे म्हणजे. आणि साधारणतः मग 26 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षासाठी रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जात असे आणि मग तो 92 वर्षाची पद्धत त्यांनी बंद केलेली आहे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पात मांडत आहेत. आणि 1921च्या ॲक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वेचा बजेट आहे ते मांडलं जात होतं आणि 2017-18 पासून जे काही संसदेचं अर्थसंकल्प मांडण्याची पुढील टप्पे पाळले जातात. पुढील टप्पे कोणते बघूया आपण. साधारणतः जानेवारीच्या 3rd वीकमध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं म्हणजे आता ते सुरू होईल आणि साधारणतः 30-31 जानेवारी रोजी संसदेमध्ये भारताची आर्थिक पाहणी मांडली जाते. सध्याचे चेंजेस आहेत ते लक्षात ठेवा, आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. आणि 1 फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये साधारण अर्थसंकल्प मांडला जातो आणि
फेब्रुवारी व मार्च हे महिने अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता घेण्यासाठी ठेवले जातात. जेणेकरून 1 एप्रिलपासून अर्थसंकल्पाची जी काही अंमलबजावणी करता येऊ शकेल, म्हणजे इम्प्लिमेंटेशन जे काही आहे ते 1 एप्रिलला स्टार्ट होईल. आणि फायनान्शियल इयर म्हणजे काय नेमकं, मग भारत सरकारचं आर्थिक किंवा वित्तीय वर्ष आहे ते दरवर्षी 1 एप्रिलपासून सुरू होते, पण अर्थसंकल्प संपन्न झाल्याच्या नंतर 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षासाठी कार्यान्वित झालेलं आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च असे वित्तीय वर्ष मानण्यास सुरुवात 1867 झालेली आहे, 1867. आणि पुढे मे 1984 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एल्केझा समितीला वित्तीय वर्षाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यास सांगण्यात आलेले आहे. आणि या समितीने वित्तीय वर्ष 1 जानेवारीपासून गृहीत धरण्याची शिफारस केली होती. त्याच्यानंतर मग शंकराचार्य समिती आहे. मग भारत सरकारने जुलै 2016 मध्ये शंकराचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून या समितीला सध्याच्या 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षाच्या जागी दुसऱ्या वित्तीय वर्षाची आवश्यकता व शक्यता तपासण्याचं सांगितलेलं आहे. आणि समितीमध्ये मग या के चंद्रशेखर आहेत, व्ही राजारामन आहेत आणि डॉक्टर राजीव कुमार यांचा समावेश होता. आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे वित्तीय वर्ष स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे, मात्र हे भारत सरकारने अजून स्वीकारलेलं नाही. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचं डॉक्टर सुशील स्पॉटर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सेम पेज आमचं यूट्यूब आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आणि हेच लेक्चर आहे ते पुढच्या टॉपिकमध्ये पहा. वेलकम.